60 मध्ये हा नाश्ता आवश्यक आहे, नाहीतर शरीर कमजोर होईल. तुम्ही हे खात आहात का? एक सेकंद थांबा. जर तुमचं वय 60 पेक्षा जास्त असेल किंवा तुमच्या घरी कोणी ज्येष्ठ व्यक्ती असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी फक्त महत्त्वाचा नाही तर अत्यंत महत्त्वाचा आहे. खूपच महत्त्वाचा. आज मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे जी अनेक लोकांना माहीतच नसते किंवा माहीत असली तरी ते त्याकडे दुर्लक्ष करतात. आणि ही छोटीशी चूक हळूहळू तुमच्या आरोग्याला आतून कमकुवत करत जाते. तुम्हाला माहिती आहे का, फक्त एक गोष्ट बदलून तुम्ही तुमची ऊर्जा, हाडांची मजबूती, हृदयाचे आरोग्य आणि मेंदूची कार्यक्षमता खूप प्रमाणात सुधारू शकता. आणि ती गोष्ट म्हणजे तुमचा सकाळचा नाश्ता. होय, फक्त नाश्ता, पण 60 नंतरचा नाश्ता हा साधा नाश्ता नसतो. तो तुमच्या पूर्ण दिवसाची पायाभरणी असतो. तो तुमच्या स्नायूंचा रक्षक असतो. तो तुमच्या मेंदूचं इंधन असतो. तो तुमच्या हाडांसाठी सिमेंटसारखा असतो. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ आत्ता बंद केला, तर कदाचित तुम्ही तो एक महत्त्वाचा गुपित गमावाल जो तुमचं आरोग्य पूर्णपणे बदलू शकतो. म्हणून कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आज आपण फक्त नाश्त्याबद्दल बोलणार नाही, तर अशा एका हेल्थ सिस्टीमबद्दल बोलणार आहोत जी तुम्हाला 60 नंतरही ऊर्जावान, मजबूत आणि निरोगी ठेवू शकते. नमस्कार मित्रांनो, मी कुमार तुमचा फिटनेस सल्लागार, आणि तुम्ही पाहत आहात तो चॅनल जो तुम्हाला 60 नंतरही मजबूत, सक्रिय आणि आनंदी ठेवण्यासाठी मार्गदर्शन देतो. जर तुम्ही पहिल्यांदाच आमच्या चॅनलवर आला असाल, तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. कारण आमच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला 50 वर्षांवरील लोकांसाठी व्यावहारिक, वैज्ञानिक आणि देसी आरोग्य मार्गदर्शन मिळते. आणखी एक काम करा. खाली कमेंटमध्ये तुमचं वय आणि तुम्ही कुठून हा व्हिडिओ पाहत आहात ते नक्की लिहा. चला, आता सुरुवात करूया. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 4 महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे. 60 नंतर नाश्ता का एक वैद्यकीय गरज बनतो, फक्त सवय नाही. तुमच्या नाश्त्यात नक्की काय असायला हवं आणि काय टाळायला हवं, सोप्या आणि देसी रेसिपीज ज्या तुम्ही उद्यापासून सुरू करू शकता. एक खास टिप जी अनेक लोक चुकवतात पण जी तुमचा नाश्ता 10 पट प्रभावी बनवू शकते. मित्रांनो, तुम्ही अनेकदा ऐकलं असेल की नाश्ता राजासारखा करा. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की ज्येष्ठांसाठी वैद्यकीय विज्ञान नाश्त्याला इतकं महत्त्व का देते? चला हे वैज्ञानिक पद्धतीने समजून घेऊया. पहिलं कारण, मेटाबॉलिझम आणि ब्लड शुगर संतुलन. रात्री 8-10 तास उपाशी राहिल्यानंतर शरीरातील ग्लायकोजन स्टोअर्स रिकामे होतात. वयानुसार इन्सुलिन रेसिस्टन्स वाढते, म्हणजे शरीर पूर्वीसारखं साखर नीट हाताळू शकत नाही. जर तुम्ही सकाळचा नाश्ता टाळला, तर शरीर ऊर्जा मिळवण्यासाठी कॉर्टिसोल, ताण हार्मोन, सोडतं. यामुळे ब्लड शुगर वाढतो आणि थकवा, चिडचिड व मधुमेहाचा धोका वाढतो. पण चांगला नाश्ता, जसे दलिया, मूग डाळ किंवा रागी, हे संतुलन सुधारतो. दुसरं कारण, सार्कोपेनिया, स्नायूंची झीज टाळणे. वयानुसार स्नायू कमी होऊ लागतात आणि 60 नंतर ही प्रक्रिया वेगाने होते. त्यामुळे शरीराला जास्त प्रोटीनची गरज असते. अंडी, पनीर, मूग डाळ किंवा सत्तू यांसारखे पदार्थ स्नायू मजबूत ठेवण्यासाठी आवश्यक अमिनो आम्ल देतात. जर तुम्ही प्रोटीन घेतलं नाही, तर शरीर स्वतःचे स्नायू तोडून ऊर्जा घेऊ लागते. तिसरं कारण, मेंदूची कार्यक्षमता आणि स्मरणशक्ती. मेंदूला सतत ग्लुकोजची गरज असते. संशोधनानुसार, जे ज्येष्ठ लोक नाश्ता करतात त्यांची स्मरणशक्ती आणि एकाग्रता अधिक चांगली असते. नाश्ता केल्यास चिडचिड, विस्मरण आणि पडण्याचा धोका वाढतो, कारण मेंदूला योग्य ऊर्जा मिळत नाही. कधी तुम्हाला असं वाटतं का की रिकाम्या पोटी असताना चिडचिड होते किंवा लक्ष लागत नाही?
हे फक्त थकवा नाही. तुमचा मेंदू तुम्हाला सांगत असतो की त्याला इंधनाची गरज आहे. चौथं कारण हाडांची घनता आणि व्हिटॅमिन डी. 60 नंतर ऑस्टिओपोरोसिसचा धोका खूप वाढतो आणि तो फक्त महिलांसाठी नाही तर पुरुषांसाठीही तितकाच गंभीर आहे. पण फक्त कॅल्शियम घेऊन चालणार नाही. कॅल्शियम हाडांना मजबूती देतो, पण व्हिटॅमिन डी ही ती किल्ली आहे जी शरीराला कॅल्शियम शोषून घ्यायला मदत करते. व्हिटॅमिन डी शिवाय कॅल्शियम शरीरातून बाहेर निघून जातो, वाया जातो. सकाळच्या उन्हात बसून डेअरी पदार्थ किंवा रागीसारखा किशिमयुक्त नाश्ता घेतल्यास हाडांची घनता टिकून राहते आणि फ्रॅक्चरचा धोका कमी होतो. पाचवं कारण पचनसंस्था आणि पोषण शोषण. वयानुसार पचन एन्झाईम्स कमी तयार होतात. त्यामुळे अन्न नीट पचत नाही आणि पोषण शरीरात शोषलं जात नाही. सकाळचा नाश्ता ग्स्ट्रोकोलिक रिफ्लेक्स सक्रिय करतो. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे जी पोट साफ ठेवण्यास मदत करते. ज्येष्ठांमध्ये व्हिटॅमिन, फोलेट आणि आयर्नची कमतरता लवकर होते. हे पोषक घटक जड जेवणातून नीट शोषले जात नाहीत, पण हलक्या आणि पोषक नाश्त्यातून शरीर त्यांना सहज शोषून घेतं. म्हणून मित्रांनो, आता समजलं का? नाश्ता टाळणं म्हणजे फक्त एक वेळचं जेवण चुकवणं नाही, तर शरीराच्या संरक्षण यंत्रणेला हळूहळू कमकुवत करणं आहे. आता आपण विज्ञान समजलो. पण प्रश्न आहे, तुमच्या ताटात नेमकं काय असायला हवं? चला, आता त्याबद्दल बोलूया. नाश्त्याचे 4 स्तंभ. मित्रांनो, ज्येष्ठांसाठी पोषण हा ट्रेंड नाही, तो उपचार आहे. आणि तुमचा नाश्ता या 4 स्तंभांवर आधारित असावा. पहिला स्तंभ प्रोटीन, स्नायूंचं संरक्षण. वयानुसार शरीर अनाबॉलिक रेसिस्टन्सचा सामना करतं. म्हणजे स्नायू टिकवण्यासाठी जास्त प्रोटीनची गरज असते. प्रोटीन स्नायूंची झीज थांबवतो, संतुलन राखतो, पडण्याचा धोका कमी करतो आणि दैनंदिन कामं सोपी करतो. ज्येष्ठांनी प्रत्येक जेवणात 25-30 ग्रॅम प्रोटीन घ्यायला हवं. काय खावं? अंड्याचा पांढरा भाग, घरचं ताजं पनीर, सत्तूचं पेय, मूग डाळीचा चिल्ला. शाकाहारींसाठी सोया किंवा टोफू उत्तम पर्याय. मांसाहारींसाठी उकडलेलं अंड 1-2 सर्वोत्तम. दुसरा स्तंभ फायबर, पचनाचा आधार. वयानुसार आतड्यांची हालचाल मंदावते आणि बद्धकोष्ठता मोठी समस्या बनते. पण हे वय झालं म्हणून सामान्य नाही. हा चुकीच्या आहाराचा संकेत आहे. फायबर फक्त पोट साफ ठेवत नाही तर खराब कोलेस्ट्रॉल कमी करतो आणि रक्तातील साखर हळूहळू वाढवतो, जे मधुमेहींसाठी खूप महत्त्वाचं आहे. काय खावं? चोकरासह गव्हाचं पीठ, ओट्स, चिया बिया, जव्स, अळशी आणि सालासकट फळं. फळं सालासह खाण्याची सवय लावा, कारण जास्तीत जास्त फायबर सालातच असतं. तिसरा स्तंभ कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी, हाडांची मजबूती. ज्येष्ठांमध्ये हाडं आतून पोकळ होऊ लागतात. हा वैज्ञानिक सत्य आहे. पण फक्त कॅल्शियम खाल्ल्याने उपयोग नाही. जैवोपलब्धता महत्त्वाची आहे. म्हणजे शरीर प्रत्यक्षात किती कॅल्शियम शोषू शकतं. तुम्हाला माहिती आहे का? रागीमध्ये दुधापेक्षा जास्त कॅल्शियम असतं आणि ते ज्येष्ठांना सहज पचतं. रागीची खीर किंवा रागीची भाकरी हा उत्तम पर्याय आहे. काय खावं? रागीची खीर, फोर्टिफाईड दूध, दही, बदाम. आणि लक्षात ठेवा, रोज सकाळी 15-20 मिनिटं उन्हात बसा. हे व्हिटॅमिनचा सर्वात नैसर्गिक स्रोत आहे. कोणताही सप्लिमेंट याची पूर्ण जागा घेऊ शकत नाही. चौथा स्तंभ व्हिटॅमिन, नसा आणि मेंदूसाठी आवश्यक. हातपायात झिणझिण्या येतात का? गोष्टी विसरायला होतं का? थोडा उदासपणा वाटतो का? हे कमतरतेची लक्षणं असू शकतात. वयानुसार पोटात आम्ल कमी तयार होतं,
त्यामुळे अन्नातून काढणं कठीण होतं. हे लाल रक्तपेशी आणि नसांच्या संरक्षणासाठी अत्यावश्यक आहे. याची कमतरता ॲनिमिया आणि डिमेन्शिया सारख्या गंभीर समस्यांना कारणीभूत ठरू शकते. काय खावं? फर्मेंटेड पदार्थ जसे इडली, डोसा, लोफॅट दूध, पनीर. गरज असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने सप्लिमेंट म्हणून लक्षात ठेवा. तुमचा नाश्ता या 4 स्तंभांवर आधारित असावा. प्रोटीन, फायबर, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन. यापैकी एक जरी कमी पडला तर आरोग्याचा पाया डळमळू शकतो. सर्वोत्तम नाश्त्याच्या रेसिपीज. आता महत्त्वाचा प्रश्न, नेमकं खायचं काय? 1. मूग डाळ चिल्ला. ज्येष्ठांसाठी अत्यंत उत्तम नाश्ता, पचायला सोपा, प्रोटीनयुक्त. मूग डाळ 4-5 तास भिजवा, वाटून घ्या. त्यात पालक किंवा किसलेली गाजर, मीठ, आलं, जिरं घाला आणि तव्यावर हलक्या तेलात भाजा. यात प्रोटीन, आयर्न आणि फायबर तिन्ही मिळतात. 2. भाज्यांचा दलिया. दलिया हा कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेटचा उत्तम स्रोत आहे. त्यात मूग डाळ, गाजर, मटार, टिंडा घालून शिजवा. ब्लड शुगर नियंत्रणात ठेवतो आणि पचायलाही सोपा. 3. ओट्स किंवा रव्याचा उपमा. हलका नाश्ता हवा असेल तर उत्तम पर्याय. ओट्समध्ये बीटाग्लुकन फायबर असतं, जे कोलेस्ट्रॉल कमी करतं. मटार, बीन्स, शेंगदाणे, कढीपत्ता, लिंबूरस घालून चव आणि पोषण दोन्ही वाढवा. 4. अंडी आणि अंकुरित धान्य. नॉनव्हेज असल्यास उकडलेलं अंड किंवा वेज ऑमलेट, आठवड्यात 3 वेळा. व्हेज असल्यास अंकुरित मूग वाफवून खा. पचन सोपं आणि प्रोटीन जास्त मिळतं. 5. रागीची खीर किंवा रागी डोसा. मधुमेह किंवा उच्च रक्तदाब असणाऱ्यांसाठी उत्तम. कमी ग्लायसेमिक इंडेक्स, जास्त कॅल्शियम, पोट भरून ठेवतो. रागीची खीर, वेलची, गूळ, बदाम. संपूर्ण नाश्ता. विशेष परिस्थितीनुसार नाश्ता. प्रत्येक ज्येष्ठाची तब्येत वेगळी असते, त्यामुळे नाश्ताही तसा बदलावा लागतो. जर मधुमेह असेल तर पांढरी ब्रेड, मैदा, साखर टाळा. हे ब्लड शुगर पटकन वाढवतात. रागी, डोसा, बेसन चिल्ला, मूग डाळ, इडली हे उत्तम पर्याय. कमी ग्लायसेमिक इंडेक्सचे पदार्थ निवडा. नाश्त्यात प्रोटीन जरूर ठेवा. अंड, पनीर हे ब्लड शुगर स्थिर ठेवतं. जर उच्च रक्तदाब, ब्लड प्रेशर असेल तर मीठ खूप कमी घ्या. प्रोसेस्ड फूड पूर्णपणे बंद करा. चव वाढवण्यासाठी लिंबू, आलं, काळी मिरी आणि कोथिंबीर वापरा. केळ जरूर खा. त्यात पोटॅशियम असतं जे नैसर्गिकरित्या रक्तदाब नियंत्रित करण्यात मदत करतं. अक्रोड आणि बदाम यामध्ये चांगले फॅट्स आणि मॅग्नेशियम असल्यामुळे तेही रक्तदाबासाठी फायदेशीर आहेत. जर चावायला किंवा गिळायला त्रास होत असेल, अनेक ज्येष्ठांना ही समस्या असते आणि ती सामान्य आहे. दात नसणे किंवा घशाचा त्रास यामुळे खाणं कठीण होतं. अशांसाठी उत्तम पर्याय. स्मूदी, दूध, केळंबदाम मिश्रण, घट्ट सूप, टोमॅटो किंवा डाळीचं मॅश केलेला पपई किंवा दुधात भिजवलेला मऊ दलिया. पाणी आणि शरीरातील पाण्याचं संतुलन, हायड्रेशन. फक्त अन्नच नाही तर पाणीही तितकंच महत्त्वाचं आहे. 60 नंतर शरीराची तहान ओळखण्याची क्षमता कमी होते. म्हणजे तहान लागली तरी जाणवत नाही. त्यामुळे डिहायड्रेशनचा धोका वाढतो. डिहायड्रेशनमुळे रक्तदाब कमी होतो, चक्कर येते, गोंधळ होतो आणि पडण्याचा धोका वाढतो. सकाळी उठल्यावर 1 ग्लास कोमट पाणी नक्की प्या. दिवसात काकडी, टरबूज, ताक आहारात घ्या. एक सोपी सवय, सकाळी 1 लिटरची बाटली जवळ ठेवा आणि संध्याकाळपर्यंत संपवा. सर्वात महत्त्वाची टीप, जी अनेकजण चुकवतात. महागड काही नाही, सप्लिमेंट नाही. एकत्र बसून नाश्ता करा.
संशोधन सांगतं की जे ज्येष्ठ कुटुंबासोबत बसून खातात त्यांची भूक चांगली राहते, ते जास्त पोषण घेतात आणि त्यांचं मानसिक आरोग्यही सुधारतं. एकटं खाणं ही 60 वयोगटात मोठी समस्या आहे. यामुळे वजन कमी होणं, नैराश्य आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी होणं यासारख्या समस्या वाढतात. दररोज किमान 15 मिनिट तरी एकत्र बसून नाश्ता करा. हे फक्त अन्न नाही, हा संबंध आहे. आणि हा संबंधच सर्वात मोठं हेल्थ सप्लिमेंट आहे. आज आपण काय शिकलो? 60 नंतर नाश्ता म्हणजे फक्त पोट भरणं नाही. तो तुमचा दैनिक हेल्थ इन्शुरन्स आहे. तो आहे स्नायूंचं संरक्षण, मेंदूचं इंधन, हाडांची मजबूती, हृदयाचा रक्षक. तुमच्या नाश्त्यात हे 4 स्तंभ असायलाच हवेत. प्रोटीन, फायबर, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन. आपण पाहिलं की मूग डाळ, चिल्ला, दलिया, रागी, ओट्स, उपमा आणि अंकुरित धान्य हे सोपे आणि उत्तम पर्याय आहेत. तसंच मधुमेह, उच्च रक्तदाब आणि चावण्याच्या समस्येनुसार नाश्ता कसा बदलावा हेही समजलो. शेवटचं महत्त्वाचं, वय ही फक्त एक संख्या आहे. आजपासून योग्य नाश्ता सुरू केला तर उद्याचं आरोग्य नक्की सुधारेल. तुमच्या किंवा तुमच्या घरातील ज्येष्ठांच्या ताटात आजच बदल करा. जर ही माहिती उपयोगी वाटली असेल तर ती तुमच्या कुटुंबीय आणि मित्रांसोबत नक्की शेअर करा. कमेंटमध्ये लिहा, तुमचं वय किती आहे आणि तुम्ही सकाळी काय खाता. महत्त्वाची सूचना, ही माहिती सामान्य आरोग्य जनजागृतीसाठी आहे. प्रत्येक व्यक्तीचं शरीर वेगळं असतं, त्यामुळे कोणताही नवीन बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या. ही माहिती कोणत्याही आजाराचा उपचार नाही. स्वस्थ राहा, आनंदी राहा आणि स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.